हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज अथर्वच्या स्कूलमध्ये गॅदरिंग आहे आणि संध्याकाळी गॅदरिंग असणार आहे. तर आता त्याची स्कूल आहे, तर त्याच्यासाठी मी टिफिन बनवणार आहे आणि त्याला पाहिजे भेंडीची भाजी. आणि श्लोक काय भेंडीची भाजी खात नाही, त्यामुळे त्याला आम्रखंड चपाती देणार आहे. तर आता माझं मॉर्निंग रुटीन सुरू होतं आहे आणि क्लायमेट दाखवते. थंडी आहे खूप. आताशी 6:45 वाजले. सकाळ सकाळी असं नारळाच्या झाडावर पक्षी ओरडत असतात. सगळ्यात पहिलं काम म्हणजे माझं पळपूट लाटणं धुवून ठेवते, कारण बाकीचे कामं होईस्तोपर्यंत मग ते सुकतं. त्यानंतर आज भेंडीची भाजी बनवायची आहे. तर पहिला तर मी भेंडीची भाजी स्वच्छ धुवून घेते. आता इथं भेंडीची भाजी मी बुट्टीत काढून घेतली आणि आता 3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून चाळणीमध्ये नितळायला ठेवते. म्हणजे कणिक वगैरे मळून होईस्तोपर्यंत ते भेंडीतलं पाणी नितळून निघतं. आता इथं मी कणिक मळून घेते चपातीसाठी. आता दोघांना पण टिफिनला चपाती द्यायची आहे आणि घरात पण अशी मग थोडी एक्स्ट्रा मळते. पुन्हा जेवणात भाकरी पण बनवणार आहे, कारण पालेभाजीबरोबर आंटींना मम्मीना भाकरी लागते, त्यामुळं नंतर भाकरी पण करायची आहेत. आणि आता तर कणिक मळून झालेली आहे आणि भांड्यात काढून ठेवते, म्हणजे 10 मिनटं मुरले की चपाती छान मऊ होतात. कणिक मळेपर्यंत भेंडी आता पाण्यातून निथळलेली आहे आणि स्वच्छ कपड्यामध्ये कोरड्या कपड्याने मी ते पुसून घेतलेले आहे, म्हणजे मग भेंडीची भाजी चिकट होत नाही. तोपर्यंत मम्मी पण उठून आलेत. पप्पांना पानांचा ज्यूस लागतो, म्हणजे त्यामध्ये कडुलिंबाची पानं, पुदिन्याची पानं, असे वेगवेगळे काही काही पानं त्यांनी घेतात आणि त्याचा ज्यूस पप्पांना सकाळ सकाळी लागतो, तर तो बनवून देतात. तर इथं मी आता भेंडी चिरून घेते आहे. स्वच्छ पुसून घेतली की मग ती भेंडीची भाजी चिकट होत नाही, त्यामुळं मी ती धुवून झाल्यानंतर पुन्हा कोरड्या फडक्याने पुसून घेते, म्हणजे भाजी मग सुटी सुटी छान होते. आता अथर्वसुद्धा आवरून आलेला आहे. आज त्याचा सिव्हिल ड्रेस आहे, गॅदरिंग असल्यामुळे. येतं नाही, मम्मी त्यांच्या बरोबर जाणार किती आहे संपलं. मम्मी या साईडची सीट बघा, या साईडची बघितली. म्हणजे स्टेज असं असते ना, तर तुम्ही लेफ्ट साईडचे स्टेज घ्या, राईटचे नको. दरवी तुम्ही राईट मध्ये बसताय ना, लेफ्ट मध्ये आम्ही लेफ्ट मध्ये जेंट्स असतात ना. तसं काय नाही. जाऊन काढायचा फोटो काढून देत नाहीत. काय काय पण करायचं तसं जाऊन देत नाहीत. बाकीची माणसं ओरडणार नाही ते. राईटला मोकळं असतं रे, म्हणून म्हणजे राईटला. अगं राईटला मी नाहीच आहे, पूर्ण लेफ्टला आहे मी. म्हणजे ते डान्स मध्ये. हा. आता अथर्व रेडी होऊन आलेला आणि त्याचे फुल स्लीव्ज होते शर्टाचे, त्यामुळे तो फोल्ड कर म्हटला. तर त्याचे स्लीव्ज आता फोल्ड करून दिले आणि मम्मींचा इकडं पानांचा ज्यूस पण तयार झालेला आहे, ते गाळून आता पप्पांना देत आहेत. आणि माझी भेंडी अर्धवट राहिलेली ते पण आता चिरून घेते, कारण फोडणी टाकायची आहे, चपाती पण करून घ्यायची आहेत. तर पटपट आवरून घेते. एक सॅक मध्ये घाल आणि एक तुझ्या बॅग मध्ये घालून स्टूलवर ठेव. ब्रेड भाजून पाहिजे ना तुला. किती वाजले? 7:13. मग इकडे ये जरा. कुठे ब्रेड? तिथला तवा घे, तिकडे ब्रेड भाजायचा. धुवायसाठी काय? काय घ्यायचं मला? त्यातलं चमच्याने काढून जरा कसं त्यात हे घालायचं. एवढं टाकतात. असंच पसरवायचं.
अथर्वला ब्रेड भाजून पाहिजे होता, तर इथं मी आता एका तव्यावरती ब्रेड क्रिस्पी करायला ठेवला आहे. दोन्ही साईडनी ब्रेडला तूप लावून घेतलं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं क्रिस्पी होत आलं की वरतून मग चटणी लावायची दोन्ही साईडनी. क्रिस्पी झाल्यानंतर खूप छान लागतो असा ब्रेड, तर त्याला आवडतो, त्यामुळे मी एका साईडला तो क्रिस्पी व्हायला ठेवला आहे. त्यानंतर एका साईडला भेंडी भाजून घेते. भेंडी तेलामध्ये छान भाजून घेतली की भाजी छान होते, चिकट होत नाही, म्हणून मग भेंडी भाजून घेते. आणि एका साईडला आता फोडणीसाठी कांदा कट करून घेते भेंडीच्या भाजीला. त्यानंतर अधूनमधून भेंडी हलवते आणि भेंडीमध्ये मग थोडंसं तेल घालून भेंडी छान भाजून घेतली की भाजी सुटी सुटी होते. तर सगळंच चालू आहे माझं. इकडं कांदा पण कट करून घेते, भेंडी पण भाजून घेते आणि तिकडं ब्रेडकडं पण लक्ष आहे, म्हणजे तो आलटून मध्ये मध्ये आलटून पालटून ठेवावं लागतं, कारण तर मग जळू नये म्हणून आणि क्रिस्पी पण होतो. तर आता एक ब्रेड इथं मी त्याला तोपर्यंत देते आणि तोपर्यंत 2 ब्रेड क्रिस्पी व्हायला ठेवते. जेवढा बारीक गॅस केला आहे मी, बारीक गॅसवर जेवढा वेळ जास्त वेळ ठेवेल तसं ते छान क्रिस्पी होतं. तर इथं भेंडीला मी थोडंसं तेल वरतून घालते, म्हणजे खाली तव्याला चिकटत नाही. आणि थोडे डाग पडोपर्यंत भेंडी छान भाजून घेते. आणि आता उलातनं तसं राहिलं होतं तर ते गरम झालेलं, म्हणून थोडंसं पाण्यामध्ये मी गार करून घेतलं. आता भेंडी छान भाजते. तर इकडे एका साईडला मी चहा पण ठेवला आहे, त्याला आल्याचा चहा आवडतो, तर चहा ठेवला आहे त्याच्यासाठी. आता इथे मस्त आल्याचा चहा उकळतो आहे. ब्रेड पण क्रिस्पी होत आहेत, दोन्ही साईडनी आलटून पालटून मी त्याला क्रिस्पी बनवते. आता गाणं कुठलं आहे तुझं? नरसिंह पिक्चर मधले किती? 4 गाणी. आता इथे भेंडीची भाजी रेडी झाली आहे. त्यामध्ये हळद, चटणी, मीठ, शेंगदाण्याचं कूट, आमसूल वगैरे घातले आणि आता ताटावरती थोडंसं पाणी ठेवून 5 मिनटं वाफ काढून घेते ते. तर भेंडीची भाजी छान तयार झाली. आणि इकडं श्लोक अथर्वचा चहा पण तयार झाला आहे, त्याला गुड डे बिस्किट आणि चहा देते. त्यानंतर इकडं त्याचा टिफिन पण रेडी झाला आहे, चपाती आणि स्नॅक्सला दिली लसूण शेव आणि भेंडीची भाजी. तर इथं डबा पण झाला आहे रेडी. आता श्वेता काल रात्री पुण्याहून आले, तिला यायला उशीर झाला होता, तर आता श्लोकसाठी काय काय खायला घेऊन आले. तर श्लोक बघतोय काकीनं काय काय आणलं आहे. 7:45ला 5 मिनटं कमी आहेत, बरोबर 7:45ला अथर्वची बस येते. तर आता आवरले त्याचं. ही नानकटाई श्लोकची फेवरेट आहे, तर आता नानकटाई काढून दे म्हणाला आणि त्याला मग चिक्कू पण कट करून दिलेत. बाय. 5ला बोलवले, 5:30ला आलं चालतंय ना? उशिरा सुरू होते रे ते. अथर्व, आता श्वेता काल पुण्यातून आले, तर श्लोकला अथर्वला काय काय खायला घेऊन आले. क्रीम रोल आणलाय, खारी आणली, कपकेक आणले. कपकेक दोघांना पण आवडतो. मसाले मटर आणले आणि चितळेची भाकरवडी, ही मला आणि श्वेताला आवडते. तर चितळेचे रव्याचे लाडू आणले, मम्मीला आवडतात. हे गुलाबजामुन आहे ड्राय. ड्राय श्लोकला आवडते. आणि श्लोकचं एक फेवरेट आहे नानकटाई. आणि जेली चॉकलेट आहे, चिंचेचे गोळे आहेत, आवळा कॅन्डी. आणि गोड आवळा आहे. सगळं पोरांची फेवरेट आणली. आता आम्ही चाललोय अथर्वच्या गॅदरिंगला आणि 5 नंतर बोलवलंय, पण श्लोक 5:30ला आला स्कूलमधनं. त्याचं आवरल्यामुळे आता आम्ही निघलोय. श्लोक 5. मागच्या वर्षी 5 आम्ही इथं आल्यानंतर स्कूलमध्ये जाऊन घेतलेले आणि आता अथर्वकडनंच मुलांच्याकडनंच दिलेले. तर पहिला मी इथं 5 जमा केलेत आणि आता चालले आतमध्ये. आणि आता गाण्याला कॉपीराईट येतं यूट्यूबला, त्यामुळं अथर्वचं गाणं थोडंसं दाखवीन आणि फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवीन.
गाजरे. Welcome their esteemed presence. I request all उन्हें इसी दिन की प्रतीक्षा थी ऐसे योद्धाओं की जो उनके परम शत्रु का विनाश करके देवताओं को भी उनके साथ मी अथर्वचं गॅदरिंग अटेंड केलं आहे आणि इथं आले हिरामध्ये आज संकष्टी आहे त्यामुळे शाकाहारी हॉटेलमध्ये आलं आहे. थंडी भरपूर आहे. का छान दिसत आहे.